सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झाले आणि 17 दिवसांच्या युद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला. त्याच्या काही गोष्टी घडल्या पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी प्रामुख्यानं बांगलादेश, पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य तिथाची प्रतिक्रिया गंभीर पण तिथं काही घडलं त्याच्या परिणाम महाराष्ट्रात होतील असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाक्यता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे. आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचे आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता प्रस्थापित करायची असेल की समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गुन्हे खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त असतं आणि म्हणून त्याच्या अन्य जे आहे त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही. हे सुनियोजित वाटतं का तुम्हाला? हे सुनियोजित वाटतं का सर? हे सुनियोजित वाटतं का तुम्हाला? जो प्रकार सुरू आहे तो सुनियोजित असं वाटतं का तुम्हाला? असं जे म्हणजे बांगलादेशमधल्या प्रकारे इथं घालायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभागी होत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही घडलेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन संकट असेल असं काही करता का? काल 2 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्राची तर जे घडलं ते योग्य नाहीये. राज्यात काही ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे तो योग्य नाहीये. सामंजस्याच्या दृष्टीने ते योग्य नाहीये असं शरद पवारांनी प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना 7 देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात, 7 देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून 12 तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली. 7 देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे. यापेक्षा आधी काय सांगायचं? तर वन नेशन वन इलेक्शन बद्दल पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलले मात्र त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात विरोधाभास आहे. जम्मू आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली मात्र झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक का जाहीर झाली नाही? देशभरात एकत्र निवडणुका घेण्याबाबत भूमिका मांडतात मात्र तसा निर्णय होत नाही. राज्यातल्या निवडणुका लांबणीवर का टाकलेल्या आहेत? एकत्र निवडणुकीबाबत बोललं जातं मात्र तसं केलं जात नाहीये. हा विरोधाभास आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे.